कारण अजूनही माझे बाबा लग्नाचं माझं कर्ज फेडतात. बापरे! की 2 मुलं झाले. हं, तेच गोष्टी होत्या की आपलं आयुष्यभर सगळ्या गोष्टी टिकणार आहेत. मग हं. आपलं पुन्हा काय असं बरं. काय झालं मग नक्की? त्यांनी पान असं फसवणूक म्हणजे टॉर्चर करायला चालू केलं मला. दिसण्यावरून, चेहऱ्यावरून, कलरवरून. "तू ह्या घरामध्ये असल्या नवीन घरामध्ये चांगल्या राहिलेली नाहीस. तुमच्या घरी शीड होतं. हं. जरा नीट राहा." आणि साधी गोष्ट खायला पण घेतली ना, तर ते खायला पण म्हणायचं की "तुमच्या घरी भेटलं होतं का असलं?" पण जेव्हा-जेव्हा त्यांचे ते अफेअर बघायला लागले, घरात पण असं जेवायला मैत्रिणी आणायचे, मैत्रिणीच्या ताटात एकत्र जेवायचे. तुमच्या समोर? हां, माझ्यासमोर. बोलायला गेलं तरी, तुला दिलंय ना तुझं चांगलं करून, आम्ही फेडतोय ना तुझं कर्ज." असे इकडून शब्द ऐकायला भेटायचे आणि इकडून नवऱ्याकडनं तर मारहाणच करायचा तो. का मी एकदा सासरी गेले की मला मेल्यासारखंच केलं त्या लोकांनी. नाही साथ दिली. मग कधी कोर्टामध्ये जाऊन, पोलिसांकडे जाऊन मदत घ्यावीशी वाटली नाही कायदेशीर? मिसिंग कंप्लेंट टाकली माझ्यावर की हरवली. हं. मी हरवलेच नव्हते. मला तर घराबाहेर काढलं होतं. पुरुषांच्या नजरेपासून कसं स्वतःला वाचवता? असा काही त्रास होतो का पुरुषांकडून? एकटी बाई आहे म्हटल्यानंतर माहिती आहे तुम्हाला समाजामध्ये काय चाललंय ते. मैत्रिणींनो, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, की जर तुमच्या मनासारखा जोडीदार तुम्हाला मिळाला, तर आयुष्यभर आनंद आहे. परंतु जर मनासारखा जोडीदार नाही मिळाला, तर मात्र सरणावर जाईपर्यंत ॲडजस्टमेंट आहे. सरणावर जाईपर्यंत त्रासच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एक प्रकरण घडलं होतं. वैष्णवी हगवणे प्रकरण, जे सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून तिने बिचारीने स्वतःला संपवून घेतलं. आज अशीच एक वैष्णवी माझ्यासमोर बसलेली आहे. फरक फक्त इतकाच आहे, की ती वैष्णवी आज आपल्यामध्ये नाहीये. ही वैष्णवी आपल्या समोर आहे. जोडीदार चुकला तर आयुष्याची कशी राख-रांगोळी होऊ शकते, याच टॉपिकवरती त्या बोलणार आहेत. त्यांचे वैयक्तिक अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहेत. वैष्णवीताई, तुमचं इथे खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीला आमच्या ऑडियन्सला सांगा, की तुम्ही प्रॉपर कुठून आहात आणि आज तुम्ही पुण्यामध्ये राहता. तुमचे आई-वडील काय करतात? तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. माझं नाव वैष्णवी भुसारे. बरं. तर माझं मूळ गाव बीड. हं. तर गेले 10 वर्ष लग्न झाल्यापासून मी पुण्यात स्थायिक आहे. बरं. आणि माझ्या आई-वडिलांची परिस्थिती बघायला गेली तर शेतकरी आहेत आई-वडील. हं. आणि शेतीत कष्ट वगैरे करतात म्हणून जे काही म्हणजे माझ्या लाईफमध्ये आता स्ट्रगल चालू आहे. हं. तर ते स्ट्रगल मी माझ्या आई-बाप्पांवरती बोज म्हणून ठेवत नाही. कारण अजूनही माझे बाबा लग्नाचं माझं कर्ज फेडतात. बापरे! मला चमच्यासोबत सामान दिलं माझ्या बाबांनी. आणि भावाचं तर काही त्याचं म्हणजे थोडंसं बाबा कमवत नव्हते म्हणून भावाने पण होईन तेवढं त्याच्या पद्धतीने गोष्टी केल्या. पण माझ्या माझ्या लग्न वैवाहिक जीवनाचा नाही का सगळाच त्रास म्हणजे भावाला, आईला सगळ्यांना भोगावा लागला. कारण एक व्यक्ती चुकीची असली की सगळ्यांना म्हणजे भोगायला येतं. घरी कोण-कोण असतं तुमच्या? घरी माझे आई, बाबा आणि भाऊ. एक भाऊ. भाऊ लहान की मोठा? मोठा आहे माझा भाऊ. तुमच्यापेक्षा. लग्न हां, झालंय त्याचं? लग्न नाही झालं. बरं. आणि 2 बहिणी आहेत त्यांचं लग्न होऊन त्यांच्या सुखी आहेत संसारामध्ये. सख्ख्या बहिणी? सख्ख्या बहिणी आहेत. म्हणजे तुम्ही तिघी बहिणी, तिघी एक बहिणी भाऊ. आणि एक भाऊ. ओके. वडील हं. काय करतात? वडील शेतीच करतात. ओके, ओके. हां. आणि भाऊ पण एम-ए पर्यंत शिकला. मग हां. त्याचा छोटा-मोठा असा बिझनेस आहे. फुल सेंटर चालवतो तो. बरं. गाड्या वगैरे सजवतो, डेकोरेशन. त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या गोष्टी चांगल्या चालू आहेत. म्हणून मी माझं स्वतः स्ट्रगल स्वतः करते. बरं. हां. सो तुमचं लग्न किती वर्षांपूर्वी झालं? माझं लग्न 18 वर्ष कंप्लीट झाल्या-झाल्या 1 वर्ष फक्त फर्स्ट इयर सेकंडला म्हणजे लगेच वयाच्या झालं. साधारणतः 19व्या सत वर्षी. हां. अ, म्हणजे किती साली झालं? 2015 म्हणजे एक 11 वर्ष 15-16. झाली. हां, 15-16च्या मध्येच. बरोबर. स्थळ वगैरे कुणी आणलं होतं ते? स्थळ म्हणजे माझ्या भावानीच कसं कसं भावाकडून जमलं गोष्टी लग्न आल्या. तुमचं? आमचं लग्न असं जमलं, की ते म्हणजे माझे जे होणारे मिस्टर होते ना, हं, त्यांनी माझ्या भावाला म्हणजे हात मागितला, की "तुझी बहीण आम्हाला देतो का?" वगैरे. हं, मग गावातलेच होते आणि त्यांची आजी पण स्वभाव खूप छान. आजही त्या आहेत आणि खूप छान स्वभाव आहे त्यांचा. हं. आणि मग त्यांच्या म्हणण्यानुसार कुठेतरी माझ्या आईला पण वाटलं, की चांगलं सांभाळतील वगैरे नाही का. गॅरंटी फक्त त्यांच्यावरती असायची, की त्या सगळं समजून घेतील. हं. आणि माझ्या मिस्टरांना आई-वडील नव्हते. बरं, बरं. आई-वडील नसल्यामुळं परिस्थिती पण त्यांची खूप म्हणजे प्रतिकूल होती. हं, हं. लग्न झालं तेव्हा. पण आहे त्या परिस्थितीमध्ये
मी नाही का त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि मला माहिती नव्हतं की पुढे असं नाही का हं, तुटणार वगैरे ह्या गोष्टी असं कधी म्हणजे स्वप्नात पाहिलं पण नव्हतं. हं, त्यामुळंच मग निर्णय पण असा होता की 2 मुलं झाले. हं, तेच गोष्टी होत्या की आपलं आयुष्यभर सगळ्या गोष्टी टिकणार आहेत. मग हं. आपलं पुन्हा काय असं बरं. काय झालं थो मग नक्की? त्यांनी पान असं फसवणूक म्हणजे टॉर्चर करायला चालू केलं मला. सुरुवातीला नाही का असं दिसण्यावरून, चेहऱ्यावरून, कलरवरून हं. मला खूप टॉर्चर करायला लागले ते खूप तुमच्या मिस्टरांकडून. हं. मिस्टरांकडून. त्यांचं काय बाहेर अफेअर वगैरे होतं का? बाहेर अफेअर म्हणजे 1-2 वर्ष तर असं काही जाणवल्या नाहीत गोष्टी. हं, पण ज्यावेळेला परिस्थिती त्यांची थोडी प्रतिकूल होती, तेव्हा काहीच नाही म्हणजे विषय. आणि नंतर असं जसं-जसं त्यांच्याकडं पैसा यायला लागला, हं, जसं-जसं त्यांचा बिझनेस चांगला झाला, हं. तर त्यांनी मग ते रंग दाखवायला चालू केले. म्हणजे काय मानसिक त्रास देत होते का? मानसिक त्रास देत होते, शारीरिक त्रास पण भरपूर व्हायचा, मारहाण व्हायची, हं, अ, डोशाचा तवा म्हणत नसायचे, लाटणं म्हणत नसायचे. हं, परत आणि केसाला धरून भिंतीवरती आदूळ-आदूळ मारायचे. आणि कोणी जर म्हणायला आलं, की "कशाला मारता? काय करता?" तर त्यांना पण म्हणायचे, "माझी बायको आहे, मी काही पण करेल." हं. हां. पण पण मला असं वाटतं, की माझे जे मी जे भोगलंय ना, ते इतरांनी कुणी नाही भोगलं पाहिजे. की लग्न म्हणजे खसून चौकशी केली पाहिजे, की कोणासोबत केलं पाहिजे, योग्य आहे का ते, सांभाळेल का आपल्याला आयुष्यभर, ह्या हं. गोष्टी सगळ्या बघितल्या पाहिजेत. मग काय ड्रिंक वगैरे करत होते का ते? ड्रिंक करतच नव्हते. मग ड्रिंक नव्हते मारण्याचा काय करत हेतू आणि काय होता त्यांचा नक्की? नॉन-व्हेज वगैरे म्हणजे ते खायचे. ते पण त्यांनी काही काळानंतर सोडून दिलं. हं, मी पण पहिली माळकरी होते, तर कुठे तर त्यांना पण म्हणजे नको वाटल्या त्या गोष्टी. मग त्यांनी पण माझं बघून त्यांनी पण म्हणजे माळ घातली आणि ते पण चांगल्या मार्गावरती गेले. मार्गावरती गेले पण मग मला असं झालं, की आम्ही आम्ही जे स्ट्रगल सुरुवातीला करत होतो दोघं जण, हं, की ते ₹250 नी कामाला जायचे नाही का. हजेरीने कामाला जायचे. मी पण मेसचे डबे बनवायचे. परत छोटा-मोठा जॉब मी पण करायचे. आणि मग अशा परिस्थितीत आमचं घर जवळ-जवळ महिन्याची कमाई आमची 15,000-20,000 दोघांची असेल. हं, आणि त्या दोघांची 20,000तून आम्ही पैसे मागं पाडून आमचा सुखी संसार म्हणजे केला होता. हं, पण त्यांची कमाई अशी की त्यांच्या त्यांच्या कलेच्या जोरावरती त्यांनी ते त्यांचा बिझनेस बसला. चांगले पैसे कमवायला लागले. मग माझं नंतर ते 5,000 मेसच्या डब्याचे दर महिन्याला यायचे. त्याचं मोल काही राहिलंच नाही. बरोबर, हां, मग बरोबर. परत ते म्हटले, की "तुझं काम तू बंद करून टाक. हं, तू काम करू नको. मला नाही आवडणार काम करणं." मग मला पण थोडं कुठेतरी खुशी झाली, की माझे नवरा मला म्हणतो, की काम नाही करायचं, काही नाही. मला पण असं आयतं बसून खायला थोडंसं बरं वाटलं त्या हं, गोष्टी. आणि मग विश्वास पक्का झाला, की आपला नवरा आपलाच आहे, साथ सोडणार नाही. मग मला पहिला मुलगा झाला. हं, त्याच्यानंतर दुसरा मुलगा झाला. दुसरा मुलगा होताना मला म्हणजे जुळे झाले होते. हं, आणि जुळे झाले असताना ते एक माझ्यासाठी खूप आयुष्यातला भयानक क्षण आहे. हं, तो मी कधीच असं विसरत नाही त्या गोष्टी. हं. मला आठवलं, की मला रात्रभर झोप पण येत नाही काय तेव्हा. झालं होतं? मला म्हणजे ट्विन्स झाले होते. हां, सांगितले होते, की तुम्हाला ट्विन्स वगैरे आहेत. मग हां. मूल झाल्याच्या नंतर ती पोटामध्येच एक्सपायर झाली. दोन्ही पण? नाही, एकच. एक त्यातलं. हां, ओके. आणि एकच. 9 तास झाले होते तिला पोटात मरून. बापरे! हां, आणि आमचं कसं ना, आमचा तालुका केज तालुक्यात राहते मी. बरं. आणि केज तालुक्यात एवढे बऱ्याचदा असं गाड्या वगैरे काहीच नाही आणि घरची परिस्थिती प्रतिकूल आहे आमच्या आई पण. त्यांच्याकडं गाड्या वगैरे असल्या काहीच गोष्टी नाही आहेत. हं, आणि मग त्यावेळेला रात्रीचं माझ्या पोटात दुखत होतं आणि दुखत असताना 9 महिने मी खूप कसरतीचे काढले होते. कलरच्या सोनोग्राफ्या असायच्या दर महिन्याला सगळा आणि सगळा आईवर खर्च लोटला होता मिस्टरांनी माझ्या. हं, की 5व्या महिन्यालाच मला आईकडे नेऊन सोडवलं होतं. मग आईने आईच्या पद्धतीने मला तांब्या पण इकडचा आहे तिकडं करून देत नव्हती. पण परिस्थिती कशी की थोडीशी आईची परिस्थिती असल्यामुळे तिच्या तिच्या पद्धतीने ती मला सांभाळायची. हं. तिथं बऱ्याचदा माझं असं व्यवस्थित गोष्टी होत नव्हत्या. बरोबर. पण तरी पण तिने 9व्या महिन्यापर्यंत मला तिथपर्यंत नेलं. सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या. मग रात्रीचं पोट दुखल्याच्या नंतर मला अ, मी फोन केला माझ्या मिस्टरांना. ते गावातच होते, की त्यांना सांगितलं होतं, की माझं डिलिव्हरी व्हायच्या दिवशी तुम्ही कुठेच म्हणजे हलू नका 1 महिना नाही का. किंवा तुम्हाला जरी राहायचं असलं तरी राहा तुम्ही. 15 दिवस कुठेही इकडं-तिकडं फिरा. पण माझी जी वेळ आहे ना, त्या वेळेला तुम्ही जागेवर थांबा. कारण आई-बाबांकडं गाडी वगैरे नाही आणि मला खूप भीती वाटते. कारण माझं पहिलं पण सिझरिंग झालं होतं हं, आणि दुसऱ्या पण डिलिव्हरीला सिझरिंगच होणार होतं कारण जुळे सांगितले होते. हं, आणि मग ते झाले रात्रीचं पोट दुखायला. मला नाही नेलं त्यावेळेला.
त्यांना बोलले, की माझ्या पोटात दुखत आहे. तर आई पण म्हटली, "एका अंगावर झोप होतच असा त्रास अजून थोडे दिवस." आणि मग 9वा महिना कंप्लीट होऊन पण 2-4 दिवस मी तसाच दम काढला. पण मला सहन नाही झाल्या त्या गोष्टी. पोटात दुखायला लागलं. मग हं, असा विषय झाला संध्याकाळच्या वेळी. सकाळ झाली. हं, सकाळ झाली मग तर जास्तच असं पोट एकदम माझं हं, फुगल्यासारखं झालं जास्तच. हं, आणि मग सहनच होईना गेलं. मग मला आईने निर्णय घेतला. आईने लगेच ते रिक्षा वगैरे बोलवलं. आम्हाला नेलं. नेल्याच्या नंतर तिथं पण नेऊन मला ठेवलं तिथं सोनोग्राफी वगैरे केली. तर सोनोग्राफी समजलं की बाळ गेलंय माझं. बरं. बाळ नाही राहिले. हं, पण त्या गोष्टी मला त्यावेळेला सांगितल्या नाहीत. हं, आणि मग तिथून ते बाळ माझं नाही का गेलं एक. ते डॉक्टर म्हणले गेले, पण मला त्या गोष्टी समजल्या नाही. मला आतमध्ये नेलं. हं, सिझर केलं माझं. हं, सिझर केलं एक एक वाचलं. ते पण मला 4 दिवस मी त्यांचे चेहरे नाहीत पाहिले दोघांचे. मी म्हटलं, "काय झालंय मला?" हं, तर काय झालंय म्हटल्यानंतर म्हटले, "मुलगा आणि मुलगी झाली." हं, आणि माझी माऊलींवरती खूप श्रद्धा होती. तर त्यांच्या मी नवस म्हणजे माझी नणंद आणि मी ह्याला गेलो होतो हं, आळंदीला. हं, आळंदीला गेल्याच्या नंतर ती म्हटली, "खूप देव, देव, देव करतेस एकदा मागून तरी बघ." कारण मी माळकरी लहानपणापासूनची. आणि मागून तरी बघ मग तुला काय देतो देव ती. तर मी म्हटलं, "मला आता एक मुलगा आहे. मला दुसरे मुलगा आणि मुलगी पाहिजे. बघू ना मी तुमच्या समोर मागते. मला जुळेच पाहिजेत." आणि हं, मी त्यांचं नाव माऊली आणि मुक्ता ठेवल. हं, तर मग तसं म्हणल्याच्या नंतर ते काही दिवसांनी 2 महिन्यांनी ज्यावेळेस मला पहिल्या प्रेग्नन्सीत सोनोग्राफी केली ना, हं. त्यावेळेला मला सांगितलं की तुम्हाला जुळेल. मी पहिला फोन माझ्या नंदेला केला होता, की मी जी खूप खरी गोष्ट बोलेन तेव्हापासून माझी अफाट म्हणजे श्रद्धा आहे देवावरती. कारण आणि मी जे स्ट्रगल भोगते ना त्याच्यामध्ये मला कुठेतरी वाटते की देव साथ देतो. मला आई-बापांनी नाही दिली साथ, कुणी नाही दिली तरी माझ्यासोबत देव आहे. आणि आजपर्यंत मी एकटी राहते. मला आई पण जास्त बघत नाही, बाबा नाही. त्यांच्या त्यांच्या परिस्थितीप्रमाणे मला कोणी बघत नाही. पण आजपर्यंत मी उपाशी कधीच नाही मेले. मला सगळ्या गोष्टी मी माझ्या हिमतीवरती कमवते. 2 पोरांना पण खाऊ घालते, सगळं करते. मुलं आता किती वर्षाची आहेत? मुलं माझी एक 5 वर्षाचा आहे. आता 1लीला जाईल आणि आता एक 9 वर्षाचा आहे म्हणजे 4थीला आहे तो. हुशार आहेत अभ्यासात? हुशार आहेत खूप. मोठा मुलगा खूप हुशार आहे. लहान जरा त्याच्या म्हणजे पप्पांवरती गेलेला आहे. हं, पण तो पण हुशार आहे. त्याला हं, पण कुठेतरी माझ्या माझ्या पद्धतीने मी हं. माझे संस्कार लावायचा प्रयत्न करते. बरं. त्या हां. मग प्रेग्नन्सीच्या त्या पिरियडमध्ये मिस्टर नव्हते का सोबत तुमच्या? आले नाहीत का? मिस्टर होते सोबत आणि त्यांनी पण कुठेतरी म्हणजे बिल भरायच्या वेळेला बाजूला हात घ्यायचे ते. बापरे! आणि सगळा भार भावावरती पडायचा. आणि हं, भाऊ बिल भरायचा, सगळं करायचा. सगळं भरल्याच्या नंतर मग मला टॉर्चर करायचा भाऊ खूप. हं, की तुझं मी असं केलं, तुझं तसं केलं, माझं कुठं लग्न झालं. कारण त्याच्या त्याच्या लाईफमध्ये तो पण कुठेतरी म्हणजे टेन्शनमध्ये राहायचा, की तिघी तिघी बहिणीचे मी लग्न केलं, हे केलं. कुठेतरी कर्ज झालंय, ते कसं फेडायचं? ह्या टेन्शनमध्ये भाऊ काहीतरी 4 गोष्टी बोलून जायचा. पण बोलला तरी शेवटी त्यांच्याच घरी जायचं. कारण शेवटी आई, भाऊ तेवढंच माहेर. बरोबर. त्याच्या पलीकडे कोण आहे? आज पुण्यामध्ये एवढं राहते, सगळं करते, पण शेवटी आई, भाऊ ते आठवतातच. किती पण 1 वर्ष, 2 वर्ष झाले तरी तिथे जाऊन त्यांना भेटावंच लागतं, बघावंच लागतं, की माझी आई, माझा भाऊ, माझे बाप कसे आहेत म्हणून. आता जाता तिकडे? जाते मी कधी-कधी. 1 वर्ष मला 1 वर्षानंतर मी जाते. आता थोडं बाबांना चालायला येत नाही व्यवस्थित. हं. परत फोन आई वगैरे पण काय? आजारी पडते फोन सारखं. वगैरे काय त्यांचा असतो? असतो. बाबा रोज फोन करतात. आईचं बोलणं नाही होत. आई जरा चिडचिडपणा करते. हं, आणि भावाचं पण जास्त बोलणं होत नाही. कारण त्याला जो त्रास झालेला आहे, त्याचा जो पैसा, अफाट पैसा गेला. माझा मुलगा आय-सी-यूमध्ये पडला होता. तर त्यांनी खूप सारे पैसे ओतले तेव्हा पण. आणि माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस पण त्यांनी घरी असा खर्च केला होता. हं. हॉस्पिटलमध्ये नाही, हॉस्पिटलमध्ये मिस्टरांनीच काहीतरी बिल भरलं होतं. माझी ती मुलगी एक्सपायर झाली होती त्यावेळेला. आणि मग तिथून आणताना पण मला ते बाळ माझं गेलं. ते सदमा वेगळाच. परत माझ्या लाईफमध्ये माझ्या मिस्टरांनी दिलेला धोका. ह्या हं. गोष्टीमध्ये मी फार जळूनच मनातून खाक झाले. पण मी आजही हसून जगते खूप. मिस्टरांनी काय पुढे काय झालं मला सांगा? पुढे असा विषय झाला मग ते बाळ झाल्याच्या नंतर कोरोनाचा काळ होता हं, 2020.
नुकतंच TikTokचे व्हिडिओ निघले होते हं. आणि मग मला आकर्षण खूप होतं पहिल्यापासून त्या गोष्टीचं. रील्स बनवणं, हे करणं. मला सॉन्ग पण बोलता येतात. खूप साऱ्या गोष्टी. पण कुठेतरी लग्न झाल्याच्या नंतर त्या पूर्ण स्थगिती दिली त्या गोष्टींना. कधी नाहीच काही केलं. पोलीस व्हायचं स्वप्न होतं खूप, की हं. पोलीस व्हावं, हे करावं. अशा खूप काही गोष्टी होत्या आणि जवळ पण होत्या. ते म्हणजे आवाज माझा गोड खूप आवाज आहे. हं. मला सॉन्ग खूप छान येतात बोलायला. शिक्षण काय झालंय भजन तुमचं? माझं 12वी कंप्लीट. ओके. हां आणि फर्स्ट, सेकंड झालेला आहे आणि थर्डला माझं लग्न केलं. बरं. थर्ड इयरला असताना हां, लग्न झालंय. थर्ड इयरला असताना लग्न केलं हं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये माझी खूप म्हणजे हडबड झाली या गोष्टींची सगळ्या. मी एकटीने सगळ्या गोष्टी भोगल्यात आणि भोगती पण. मला सहन होत नाही कधी-कधी गोष्टी खूप असं आठवलं. मी जे सहन केलं ना, त्या पण गोष्टी आठवल्या, की मला झोप पण येत नाही रात्रभर. बरं. मग मला सांगा, आता पुण्यामध्ये तुम्ही मुलांचं शिक्षण वगैरे बघता. मुलांना हं. घेऊन तुम्ही राहता. मुलांचे वडील कुठे आहेत? मिस्टर कुठे आहेत तुमचे? माझे मिस्टर आता त्यांनी व्यक्तीबरोबर एका लग्न केलंय. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर त्यांचे 4 लग्न झाले तब्बल. बापरे! हां, हां. तर सुरुवातीला म्हणजे एक गोष्ट सांगेन, की सुरुवातीला ज्यावेळेस माझं लग्न झालं होतं, हं. त्यावेळेस मला माहिती नव्हतं, की माझ्या मिस्टरांच्या आयुष्यात कुणीतरी आहे म्हणून. हं. पण त्यांनी सांगितलं, की मला माझ्या आयुष्यात हे त्यांनी त्यांच्या गोष्टी पूर्ण शेअर केल्या माझ्याबरोबर. हं. कारण त्या पण शेअर करण्याचं कारण म्हणजे मला तिसरीकडून कळाल्या गोष्टी. मग मी म्हटलं, की दुसऱ्याकडून कळण्यापेक्षा तुम्ही सांगा मला काय तुमच्या लाईफमध्ये झालंय ते. हं. हां, मग त्यांनी त्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर मी समजून घेतलं त्यांना ते. कारण आता लग्न झालं होतं, इकडे आई-वडील गरीब आणि परत त्यांच्यावर बोज कुठं राहावा. म्हणून मी तिथंच म्हणजे असा प्रश्न केला, की आयुष्यभर राहायचं. मग मी त्यांना सांगितलं, पण आतापर्यंत जे काही झालं ते होऊ द्या. पण इथून पुढे आपण नीट राहूयात. तुमच्या आयुष्यात जे काही महाग असेल, तुम्ही काय केलं असेल, मला घेणं-देणं नाही. पण इथून पुढं आपण आपल्या साथ आयुष्यभर असेल आणि आयुष्यभर राहणार. मला कधी विसरणार तर नाही. मी कधी-कधी असं इमोशनल होते त्यांच्याजवळ. पण त्यांनी कधी माझे अश्रू बघितले नाही, कधी माझं मन बघितलं नाही. मला कधी आवडतं काही बघितलं नाही किंवा मला माझी आवड कधी बघितली नाही. माझ्या कुठल्याच गोष्टी त्यांनी बघितल्या नाही. तुम्ही आवडत नव्हता काय त्यांना? नाही, त्यांना आवडत नव्हते, तर त्यांनी लग्न माझ्याशी का केलं? हा पण प्रश्न म्हणजे मला हां. पडतो बार-बार, की माझ्यात काय कमी आहे? मला मुलं झाले, परत मला स्वयंपाक वगैरे माझ्या माझ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी यायच्या. मग माझ्यात कमी काय होतं? हं, हं. माझा असणारा काळा कलर. मी कुठेतरी मग ह्याला दोष देते, ह्या गोष्टीला घेऊन. तरी पण मी खूप दिवस असं कमी समजायची, की काय असेल असं ते मला का त्रास देतात, का मारतात? हं. तर मारण्याची पण कारणं कुठेतरी भयानक असले पाहिजेत, की माझ्याकडनं कुठल्या गोष्टी किंवा माझं कुठे अफेअर असावं किंवा माझ्याकडनं काही गोष्टी चुकाव्यात, नाही का? माझ्या चेहऱ्याकडनं बघून तुझे आई-बाप गरीब आहेत, ह्या गोष्टीला घेऊन मारहाण करणं म्हणजे लई बेकार मारायचे आणि असं नाही की थोडंसं एखादी चापट दिली ठीक आहे, असं नाही. पूर्ण केसाला धरू-धरू ओढायचं, ओढत असं न्यायचं केसाला धरून पूर्ण मला आणि भिंतीवरती आदळायचं, तोंड दाबू-दाबू मारायचं, नखं-बिखं लागायचे. दंडाला चावलं एकदा माझ्या खूप असं पाठीवरती. पण त्या गोष्टी खूप सहन केल्या मी. मला परत सहनच होईना गेलं. मग पहिल्यांदा नवरात्रीचा पिरियड होता. घरामध्ये घटस्थापना केली होती. मग काही काळाने आम्ही अगोदर 2,500 च्या रूममध्ये राहायचो सिंगल. हं. पूर्ण त्या रूममध्ये सगळं किचन तिथं, सगळ्या गोष्टी तिथंच अशा रूममध्ये राहत होतो. तर त्यांच्या कमाईनं, त्यांच्या चांगल्या कलेने आमचे म्हणजे दिवस चांगले झाले. त्यांनी घर बांधलं, जागा घेऊन घर बांधलं हं. आणि घर बांधून तिथं आम्ही दोघं जण राहायला लागलो. तर तिथं राहिल्याच्या नंतर त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी तेव्हापासून म्हणजे खूपच मला त्रास द्यायला चालू केला, की तुला माहिती नाही तू शीडमध्ये राहिलेली. माझ्या आईचं घर म्हणजे शीडचंच आहे. हं. आता भावांनी नवीन बांधलंय, पण अगोदर शीडचंच असायचं. आणि मग मी त्यांना म्हणजे मला त्यांनी बोलले, की "तू ह्या घरामध्ये असल्या नवीन घरामध्ये चांगल्या राहिलेली नाहीस. तुमच्या घरी शीड होतं. हं. जरा नीट राहा." आणि साधी गोष्ट खायला पण घेतली ना, तर ते खायला पण म्हणायचं, की "तुमच्या घरी भेटलं होतं का असलं?" मग कुठेतरी मला इथं पुण्यामध्ये येऊन रडायला यायचं नवीन-नवीन, की असं ओरिजिनल गोष्टी काहीच भेटत नव्हत्या. भाजी सुकलेली भेटायची, प्रत्येक गोष्ट सुकलेली भेटायची. आणि तिकडं कसं आमच्या आई-वडिलांच्या इकडं भलेही शेतकरी होते, पण सगळं ताजं खायला भेटायचं. भाजी ताजी, हं. पाणी पण सगळं नवीन, स्वच्छ नाही का? आणि सगळ्या गोष्टी शुद्ध भेटायच्या. आणि प्लस घरी थोडंसंच खायला असू द्या, पण आई-बाबा असं प्रेमाने द्यायचे, हां. ते खायला पोट भरायचं. कधीतरी खायला जरी नसलं,
तरी पण आई म्हणायची नाही का, कधी असं स्वयंपाक वगैरे केलेला नसला तरी म्हणलं ना, "खायला नाही का, असं नाही का?" पण आईच्या एका शब्दाने, की "बाळा मी करते," ह्या हं. शब्दाने पोट भरून जायचं. पण इथं एवढं भरलेलं ताट-बीट जेवण वगैरे केलं, तरी इथलं खाणं वगैरे वेगळंच असायचं. कधी-कधी तर त्यांनी जेवणाचं ताट असं फेकून द्यायचे. कारण ज्यावेळेस आपण भाजी बनवतो, ज्यावेळेस सगळ्या गोष्टी बनवतो, त्यावेळेस पूर्णतः असं सामान वगैरे व्यवस्थित असेल, मसाला नीट असेल भाजीला, तर भाजी कुठेतरी चांगली होती. आणि जर त्याला सामानच नसेल, तर नुसतं आपण पाणी टाकून जर बनवत असेल, तर खराबच होणार. बरोबर. मग ते असं ताट फेकून द्यायचे, की हिला स्वयंपाक नाही बनवता येत वगैरे, वगैरे. मला दोष द्यायचे. आणि प्रत्येक जागेवर माझी चूक दाखवून द्यायचे. एखादे नातेवाईक नातेवाईक घरी आले तरी माझ्या माझ्या पद्धतीने मी त्यांचा पाहुणचार करायचे. कुठेतरी त्या नातेवाईकांना अशीच आहे, आमची मोना तशीच आहे, असंच मला हे करायचं. बरं मी ते अपमान पण सहन करायचे. कारण मला काहीच वाटायचं नाही त्या अपमानाचं. कारण मला ते आवडायचे खूप. की माझं काही लव्ह मॅरेज नव्हतं. आई-वडिलांनीच लावून दिलं पण त्यांचं दिसणं, त्यांच्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायचे ते. आजपर्यंत पण मी लग्नाचा विचार नाही करत. करायचं पण नाहीये मला. बरं मग मला सांगा, आता तुम्हाला जो हा त्रास होतोय, म्हणजे मानसिक वगैरे त्रास देण्याचा प्रयत्न केला, मानसिक, शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा मोठा आहे. हां. मग तुमच्या भावानेच लग्न ठरलं होतं हे. हं. मग भावाला कधी तुम्ही कानावर नाही घातल्या या गोष्टी, की मी असं-असं? खूपदा त्याच्या कानावरती घातल्या, पण त्याला एवढा मानसिक त्रास व्हायचा, की त्याच्या कमवण्यावरती शब्द उठवायचे माझे मिस्टर. कारण आमचं बरं. गाव एकच असायचं. हं. एकच गाव असल्यामुळं माझे मिस्टर म्हणायचे, की त्याला कमवायची अक्कल नाही. असं दुसऱ्या त्याचे जे मुलं बरोबरचे असायचे, त्या मुलांच्या कानापर्यंत माझे मिस्टर बोलायचे, की त्याला कमवायची अक्कल नाही. त्याला काय येतं? ते ऐकत नाही, ते असं नाही, तसं नाही. असं मिळून मिसळून नाही, की आपला मेहुणा आहे वगैरे अशा गोष्टी कधीच नाही करायचा. मग आज भावाला कुठेतरी वाईट वाटतं का आपल्यामुळे आपल्या बहिणीचं वाटोळं झालं? नाही त्याला वाटत असेल वाईट पण कुठेतरी त्याचा पण मला मानसिक त्रास इकडून पण झाला, इकडून पण झाला आणि मान्य आहे मला. मग मी हजार वेळा सांगितलं होतं, हं. की आईला, वडिलांना, सगळ्यांना, की तुम्हाला जो त्रास होतोय ना, मीच पूर्णतः जळाले, तर तुम्हाला थोडी झळ लागणारच कारण तुम्ही माझ्या जवळचे आहेत ना. जर शेजारी घराला आग जर लागली एखाद्या, तर शेजाऱ्यांना थोडा तरी म्हणजे झळ लागतेच ना. नाही पण कुठेपर्यंत कुठल्या गोष्टी कुठेपर्यंत सहन करायच्या ह्याला मर्यादा असतात ना हां, थोड्या. मर्यादा असतात. तर फारदा मग मला सहनच नाही झाल्या. पण पहिल्यांदा मी घर सोडलं. त्याचं कारण खूप भयानक मारहाण झाली मला नवरात्राच्या पिरियडमध्ये. हं. अख्खा पूर्ण घराचं एवढं मोठं घर बांधलं होतं आणि त्या घराचं सगळं पूर्ण स्वच्छता करून, करून उपवास होता. मला नवरात्राचा लग्न झाल्यापासून मी 9 दिवसाचा उपवास करते. आज पण करते मी. नवरात्र आली की मला 9 दिवस उपवास असतो आणि त्यावेळेला त्यांनी मला भयानक मारहाण केली. गावाला गेले होते आणि गावी पण त्यांनी सुंदर माऊलींचं मंदिर बांधलं हं. आणि ते खूप भारी वाटलं त्या गोष्टी, की त्यांनी स्वकष्टावरती, त्यांच्या हिमतीवरती त्या गोष्टी केल्या. कुठेतरी त्या गोष्टी मनाला असं सुखावून द्यायच्या. पण त्यांचं जे वागणं आहे, त्यांच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यांनी मला फार म्हणजे माझी मानसिकता फार बदलून टाकली त्या गोष्टींनी. ते गालावरती काय झालं तुमच्या? गालावरती मला हे पहिल्यांदा म्हणजे नाही का थोडासा असा वांग आला होता हं. आणि वांग आल्याच्या नंतर त्याच्यावरती मी असं क्रीम लावलेली वांगाची. तर क्रीम लावल्याच्या नंतर त्यांनी संध्याकाळच्या वेळी आमचं काहीतरी थोडंसं भांडण झालं दोघांचं. आणि त्यांच्याकडनं ते असं धब्बा माझ्या हातावरती पडला. थोडक्यात मारहाण झाली हां, मारहाण त्यांच्याकडून. झाली. हं. मारहाण झाली आणि तिथं झाली आणि हाताला एक झाली होती. पण हाताचं कसं ना, हाताचं लगे निघून गेलं हं. आणि जरी रॅशेस पडले तरी दिसत नाही. पण इथं जी भयानक त्यांच्याकडनं जे झालेलं मारहाण आहे ना, ती हं. अजून पण तशीच आहे. तर मला सांगा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एकतर भावाची साथ नव्हती तुम्हाला, हं. एकतर तुम्हाला सासू-सासरे नाहीयेत, हो. आई-वडिलांची परिस्थिती गरीब हं. आणि नवऱ्याकडनं तुम्हाला होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास. मग कधी कोर्टामध्ये जाऊन, पोलिसांकडे जाऊन मदत घ्यावीशी वाटली नाही कायद्याची? खूपदा घेतली. पण ते पैसा कमवायचे, त्यांच्याकडे पैसा खूप होता. तर त्या गोष्टी फेल गेल्या माझ्या. मी बऱ्याचदा हं. इथे पुण्यामध्ये पण कंप्लेंट टाकायला गेले. कारण माझं कसं सहनशक्तीचा अंत सगळा झाला होता. कारण मी तब्बल 8 वर्ष 2 मुलांना जन्म देईपर्यंत सहन केल्या. हं. पण जेव्हा-जेव्हा त्यांचे ते अफेअर बघायला लागले, घरात पण असं जेवायला मैत्रिणी आणायचे, मैत्रिणींच्या ताटात एकत्र जेवायचे. तुमच्या समोर? हां, माझ्यासमोर आणि मग त्या मैत्रिणी असं अंगाला धक्का लावायच्या त्यांच्या म्हणायच्या, "होय रे लेका, होय रे लेका" करून बोलायच्या. बरं बेडवर बसायची. मग मी भांडे घासायचे. भांडे घासताना मी थोडी पण अशी नजर खालीवरी केली, की मैत्रीण असताना काही बोलायची नाही. पण मैत्रीण गेल्याच्या नंतर मला मारहाण करायची, की "तुझा असला कसला स्वभाव आहे? तू अशी कशी आहेस?"
म्हणायचे, "तुम्ही काही करा, पण तुमच्या अंगाला हात लावलेला मला नाही आवडत कुणी." मग ते त्यांनी बाहेर मैत्रिणींना घेऊन गेले असते तरी मला काही वाटलं नसतं. मला दिसल्या पण नसत्या. कारण मी उंबरा सोडून कधी बाहेरच पडत नसायचे. पहिलं जे म्हणजे त्यांनी पहिली मला बेरहम मारहाण केली, तेव्हाच मी घर सोडलं नवरात्राच्या दिवसात. नवरात्रीला त्यांनी मारहाण केल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळीच मला म्हटले साडी फेकली माझ्या अंगावरती. घटस्थापना केली होती घरात आणि घटस्थापना केल्याच्या नंतर त्यांनी माझ्या अंगावरती साड्या फेकल्या. म्हणे, "जा, जा निघून तुला कुठं जायचं तिकडं." आणि नुकतेच गावावरून आले होते आणि भांडणाचं कारण एकच होतं, की "तुझे आई-बाप माझ्या मंदिराच्या कार्यक्रमाला का नाही आले?" माझ्या मंदिराचा कार्यक्रम मी एवढा मोठा करतो, एवढ्या पंक्ती घालतो, एवढ्या सगळ्या गोष्टी करतो. तुझे आई-बाप माझ्या कार्यक्रमाला का नाहीत येत? आणि आईला म्हणलं ना, "आई का गं येत नाहीस तू? कशामुळे येत नाही?" तर ते पण असं म्हणजे तटीवर वागायचे. असं म्हणत नाही की चूक ह्यांचीच नाही का? पण इकडून पण तेवढाच मानसिक त्रास झाला. आई एकदम असं इगोमध्ये यायची, "मी नाही येणार तिकडं. त्याच्या बाया येतात, त्याचं असं होतं, तसं होतं." आई पण त्याच्या ह्याच्यातच राहायची. आणि मग भाऊ पण त्याच्या कामामध्ये बिझी राहायचा. कधी जात नसायचा, काय नसायचा. मग ते मानसिक त्रास मला व्हायचा. बोलायला गेलं तरी, तुला दिलंय ना तुझं चांगलं करून. आम्ही फेडतोय ना तुझं कर्ज." असे इकडून शब्द ऐकायला भेटायचे आणि इकडून नवऱ्याकडनं तर मारहाणच करायचा तो. ऐकतच नसायचं, की मी विचारलं, की "काय झालं?" तर त्याने म्हणलं, "अंगावरती साड्या वगैरे फेकल्या, मारहाण केली." कारण तर तेच होतं, की आई-बापांचं. आई-बाप तुझे गरीब, तुझं दिसणं वगैरे ह्या गोष्टींवर टॉर्चर केलं मला खूप. गेले संध्याकाळच्या वेळी मग मी बॅगेत मग माझे कपडे वगैरे भरले, की म्हटलं सहनच नाही होत म्हणलं लेकरं द्या मग जाते मी. हं. कारण माझे 2 मुलं होते. एक तरी एक्सपायर झालं होतं, पण कमीत कमी माझे ते एक तरी वाचला होता मुलगा. मग त्या सदमा कुठेतरी सहन करून मी पडून संसाराला लागली होती व्यवस्थित. पण त्यांनी ते मुलं पण माझ्या हातात दिले नाही. मग संध्याकाळच्या वेळी मी गेले. गेल्याच्या नंतर मी नेहमीच्या एका डॉक्टरांकडे जायचे. लेडीज डॉक्टर होत्या. तर त्या दरवेळेला म्हणायच्या, "तू इतकं मार खाऊन का येते दरवेळेस? मला कसं तर वाटतं. मी दरवेळेला येते, तुला इंजेक्शन देते, गोळ्या देते. तू इतका मार का खाती? काय तुझ्याकडनं चुकतात का गोष्टी?" ते मी म्हणायचे, "माझ्याकडनं काहीच नाही चुकत आहे. माझ्याकडनं काहीच गोष्टी चुकत नाहीयेत." मग मारण्याचं कारण मग त्यांना मी काही म्हणजे माझ्या पर्सनल गोष्टी सांगत पण नसायचे. कारण माझ्या ओठावरती कधी त्या गोष्टी आल्याच नाहीत. आणि आता कुठे तर त्या गोष्टी आठवल्या ना, आठवायच्या पण नको वाटतात मला. आणि मी जर त्या मागच्या ह्याच्यात जर गेले ना, तर मला अशी म्हणजे माझी मानसिक स्थिती असं बिघडल्यासारखं होतं. मला बोलायचं कळत नाही. माझे कधी-कधी तोंड बंद होतं. काहीच बोलत नाही मी. कोणाशी बोलत नाही, की मग काय खाते, काय असं काहीच गोष्टी समजत नाहीत मला. आता त्यांची 4-5 लग्न झालेत ना? हां, तुम्ही पहिली बायको त्यांची. पहिली बायको मी. डिव्होर्स झालाय तुमचा रीतसर? रीतसर माझा डिव्होर्स म्हणजे ते पण असं सिव्हिलमधनं सहमतीनं घेतला. ओके. आणि त्यांचं तर प्रेशर होतं मला डिव्होर्सचं आणि मी पण म्हणायचे की घ्यायचा. कारण मला पण तसलं नातं नकोच होतं. की हं. मला कुठेतरी वाटलं की पोरांच्या पोटाला जर पोटभर भेटलं, थोडंसं त्यांच्या हिश्शाप्रमाणे भेटलं, तर कुठेतरी आपण आपलं आयुष्य जगू. पण त्यांच्यासमोर आई-बाप मला गोड-गोड बोलायचे, परत त्यांच्यासमोर लावून द्यायचे. त्यांचा प्लॅन असा होता की हिला मारायचंच. कारण मी बऱ्याचदा असं जाण्याचा प्रयत्न केला त्यांच्याजवळ राहण्याचा परत-परत. पण पहिल्यांदा जे घर सोडलं होतं ना, त्याच्यावर माझ्यावर खूप आरोप लावण्यात आले, की मला ते नवरात्रात घर सोडलं, डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी मला तिथे ॲडमिट करून घेतलं. त्यांच्याच पैशाचं मला सलाईन लावलं. त्यांच्या सगळ्या गोष्टी दिल्या, गोळ्या, औषधं फुकट दिले आणि त्यांनी त्यांच्या बेडवरती मला रात्रभर झोपवून घेतलं तिथंच, की "जाऊ नको, अशक्तपणा खूप आहे अंगामध्ये, झोप." आणि झोपल्यानंतर मग म्हटल्या, "कुठंच जाऊ नको. कशाला मार खाती, असं करते, तसं करते. तुला 2 हात-पाय दिलेत. एवढं घरचं सगळं काम वगैरे करत असशील, मग तू काय कर, जॉब कर, जगव लेकरांना, सगळं कर." त्यांनी मला बोलल्या 2 शब्द चांगले सांगितले. पण कुठे तर म्हणजे नाही का, त्यांनी असं म्हणाय की मला त्यांनी भयकावलं किंवा काय. कारण माझी परिस्थिती तशी होती. हं. कारण माझ्या अंगावरची वळ, माझा अशक्तपणा, माझी तब्येत हे घेऊन सगळ्या गोष्टी त्या मला बोललेल्या. मग त्यांनी मला पुण्यात मॅडम आहेत एक बाउन्सर टीमच्या आणि खूप चांगल्या आहेत त्या. आज पण कुठेतरी त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल गैरसमज असेल, की गैरसमज पण म्हणता येणार नाही. कारण ज्यावेळेस थोडासा इश्यू झाला त्यावेळेला, मग त्यांनी मला त्यांच्याकडं जॉबला पाठवलं. बाउन्सर म्हणून जॉब दिला. कारण माझी तब्येत नव्हती बाउन्सर म्हणून जॉब करण्याची. तरी त्यांनी टीममध्ये मला घेतलं
आणि घेतल्याच्या नंतर त्यांच्या तिथं पाठवलं मॅडमनी. ती डॉक्टर मॅडम होत्या, त्यांनी ॲडमिट करून घेतलं होतं. हं. त्यांनी मला त्यांच्याकडे पाठवलं. तिथं पाठवल्याच्या नंतर त्यांनी मला लोणावळ्याला पाठवलं. की लोणावळ्याला एक हॉटेल होतं आणि त्या हॉटेलच्या बाहेर जसं की ते सिक्युरिटी वगैरे कसे उभा राहतात ना, तसं त्यांनी त्यांचा तो बाउन्सरचा युनिफॉर्म दिला आणि मला तिथं उभा केलं. कारण माझी तब्येत नव्हती. त्या इव्हेंटला वगैरे पण करायचे खूप. त्यांचे बाउन्सर इव्हेंटला पण जायचे. पण माझी तब्येत नसल्या कारणाने मला तिथं उभा केलं त्यांनी आणि 15,000 सॅलरी खाऊन पिऊन सगळ्या गोष्टी परत प्लस मुली पण होत्या सोबत 4-2 माझ्यासारख्याच. आणि मग त्या मुलींसोबत रूममध्ये राहायचं वगैरे. असे 8 दिवस निघून गेले. पण मला अशी बेचैनी वाटायची, की माझी 2 मुलं आहेत मला. ते त्यावेळी कुठे होती मुलं? ती मुलं त्यांच्या घरी. त्यांनी मिस्टरांची. दिलेच नव्हते मला. त्यावेळेस हं. मी म्हणलं, की माझी मुलं माझ्या हातात द्या. येत्या वेळेस हं. त्यांनी नव्हते दिले मला. मग मी निर्णय घेतला, की असो मी कधी नाही कधी भेटतील. कारण जीवाला माझ्या मुळात मीच नाही राहिल्यावर त्या मुलांना काय पाहू शकणार. कमीत कमी लांब जगून तरी मुलांना पाहिजे अशा आशेने मी तिथं त्या जॉबला लागले. 8 दिवस निघून गेले. 8 दिवस निघून गेल्याच्या नंतर माझं लोकेशन काढण्यात आलं फोनचं. हं. फोनचं लोकेशन काढून मला तिथपर्यंत पोहोचले तिथं. पोहोचले तर तिथं काठी होती हातामध्ये खूप मोठी. बापरे! हां. हं. तर ती मोठी हातामधली काठी बघून, तिथं झालेला इश्यू बघून त्या मॅडमचं फारच म्हणजे तापल्या खूप. ज्यांनी मला जॉब दिला होता त्या मॅडम. की कुठेतरी त्यांच्या कामावरती इश्यू होणं, त्यांच्या बाउन्सरच्या लोकांवरती इश्यू होणं बरोबर. आणि त्या गोष्टी त्यांच्या मनाला लागल्या. मग पोलीस स्टेशनला मला नेलं. मिसिंग कंप्लेंट टाकली माझ्यावर की हरवली आहे. हं. मी हरवलेच नव्हते. मला तर घराबाहेर काढलं होतं. हं. आणि सगळीकडे केलं. गावामध्ये केलं, की मिसिंग झाली, असं झालं आणि हॉटेलमध्ये सापडली. हॉटेलमध्ये सापडली म्हणजे मी साधा बॉडीगार्डचा जॉब करत होती. असं नाही की काही गैरवर्तन केलं होतं किंवा काय माझ्या पोटापाण्यासाठी आणि त्याच पिरियडमध्ये मला संध्याकाळचं घराबाहेर काढलं होतं. तर त्या पिरियडमध्ये माझ्यावर कुठं पुण्यामध्ये बलात्कार वगैरे झाला असता. मला जर त्या मॅडमनी साथच नसती दिली, तर माझा बलात्कार झाल्याच्या नंतर मला उचलून माझं माती केली असती. पण त्यांनी मला कुठेतरी जगवलं, त्यांनी जॉब दिला, तिथं मला लावलं. त्यांचा तर उपकारच नाही त्यांचा त्या गोष्टींचा. प्लस त्यांना पण माझ्यासाठी तिथं पोलीस स्टेशनला यावं लागलं, त्या मॅडमला. आणि त्या म्हणल्या, "मला माहिती नाही हिला 2 मुलं आहेत वगैरे." कारण मी माझं वैयक्तिक काहीच गोष्टी कोणाला शेअर करत नव्हते. मी आज पहिल्यांदा इथं असं बोलतीये, की मनातल्या गोष्टी मी आजही खूप हसून राहते. आजही माझ्या मनातल्या गोष्टी जास्त कोणाला काढत नाही. खूप लोकांना गैरसमज आहेत, गावातल्या लोकांना गैरसमज आहेत. मी आजूबाजूला राहते त्या लोकांना पण गैरसमज आहे, की माझ्या तोंडावरचं हसू बघून, माझा फिल्टर लावलेला चेहरा बघून मी रील्स बनवते आणि तर त्यांना असं वाटतं, की खुश आहे ही. पण आज मी माझी रिॲलिटी सांगते, की मी कशी जगती, माझी कशी फसवणूक केली आहे, ह्या गोष्टी मी सांगते. तर हे वाईट काय वाटतंय माहिती आहे काय? हं, फसवणूक झाली आता तो माणूसच चुकीचा होता. परंतु फसवणूक झाल्यानंतर म्हणतात ना, स्त्रीला सासर जर खराब मिळालं तर तिला माहेरचा आधार असतो. हं. भावाचा, आई-वडिलांचा. तर तुमच्या घरचे पण तुमच्यासोबत उभं राहत नाहीत. यापेक्षा नव्हते दुसरं राहत. कुठलं दुर्दैव नाहीये. त्यामुळे थोडंसं वाईट वाटतंय. मुलांचा ताबा कधी मिळाला मग तुम्हाला? म्हणजे मुलं कधी मुलांचा आली तुमची? ताबा म्हणजे त्यावेळेला घर सोडलं, तिथून मिसिंग कंप्लेंट आणून परत मला तिथं ठेवलं. परत ठेवल्याच्या नंतर परत मला मारहाण चालू केली. परत बापरे! मारहाण चालू केली. परत बेरहम मला असं की नाही का, मला समजलं की बाहेर आपण काम करून खाऊ शकतो. 2 हात दिलेत हं. म्हणल्यावर काम करून खाऊ शकतो. तर मी दुसऱ्यांदा पण घर सोडलं. दुसऱ्यांदा घर सोडण्याचं कारण एकच होतं, की त्यांचं बाहेर असलेला अफेअर मला माहिती झालं होतं, की मला इंग्लिश 12वी कंप्लीट झाली होती, पण मला इंग्लिश वाचता येत नव्हती, लिहिता येत नव्हती. ते टायपिंग जे शब्द असतात इंग्लिशचे ते पण कळत नव्हते, की कानामात्रा काय असतो. मग मी ती इंग्लिश पण म्हणजे क पासून सुरुवात केली. क पासून शिकले इंग्लिश, की कचा काना काय असतो किंवा मात्रा काय असतो इंग्लिशमधून. आणि मग तेव्हा मला माहिती झाल्याच्या नंतर त्यांचं ते चॅटिंग पूर्ण मला दिसायला लागलं गोष्टी. मग ते बोललेलं. मग कुठेतरी म्हटलं, की शेवटी हे पण भयकलेले आहेत. पण आपल्याला भयकायचं नाहीये. पण रिकामा त्रास का काढायचा ना? म्हणून मी ते घर सोडलं. घर सोडल्याचं असताना पण त्यावेळेला मी मुलं घेऊन घर सोडलं. मुलं घेऊन घर सोडल्याच्या नंतर मोठा मुलगा स्कूलला गेला होता. तर स्कूलला गेला तर तिथं तो स्कूलला होता. तर मग बारक्या मुलाला घेऊन मी घर सोडलं. घर सोडून कुठं जाऊन जाणार कुठे? फक्त आईचं घर, नातेवाईकांचं घर. हं. कारण पुण्यामध्ये कुठे जाणार ना? प्रत्येक वेळी आपल्याला कोणी डॉक्टरांसारखे भेटतील, साथ देतील असं नाही. मग मी माझ्या मामाच्या मुलाच्या घरी गेले.
मामाच्या मुलाच्या घरी गेल्याच्या नंतर त्यांनी मला पहिल्यांदा जेवायला दिलं. मला मारहाण केलेली पण बघितली. थोडंसं त्यांनी पण दुःख कुठेतरी व्यक्त केलं. मी झाले व्यक्त त्यांच्यापाशी आणि तेवढं झाल्याच्या नंतर त्यांनी आईला फोन लावला. आईला फोन लावून बोलून घेतलं. ते म्हटलं, "शेवटी तीच मरून गेल्याच्या नंतर पुन्हा काय? हे लहान-लहान लेकरं कशी जगणार, काय करणार?" म्हणून हं. त्यांनी बोलून घेतलं. बोलून घेतल्याच्या नंतर आई लगेच आली. आई आली तर मग ते आमच्या मामाचे जे मुलाची बायको होती ना, तर ती पूर्ण घर चालवते. आमचा मामाचा मुलगा पण एवढा सहज कमवत नाही काहीच. आणि सगळं घर चालवतात, सगळं सासूचं पण केलं, सगळ्या गोष्टी केल्या. एवढी चांगली करते ती, ती बाई समजून सांगितलं, की हिला इथं जॉब करू द्या माझ्याजवळ. इथं राहील, 2 घास खाईल, पोरांना सांभाळील आणि पोरांना तुम्ही गावाकडे सांभाळा. आज लहान-लहान लेकरांना आधार तुमचा नाही तर कुणाचा आहे मग? बरोबर. हां, हिला तुम्ही नाही आधार देणार ना कोण देणार? मग त्यांनी मला तिथं जॉबसाठी नाही का म्हटले, "इथे इथं जॉब लागन, हे लागन." मग मला असं देवाच्या दयेने जॉब पण लागला तिथं चांगला आणि माझं मूल मी आईकडे दिलं. आईकडे दिल्याच्या नंतर आईने माझं मूल फक्त 4 दिवस सांभाळलं. कारण आमचं गाव एक असल्याच्या नंतर माझे मिस्टर माझ्या मुलाजवळ पोहोचले बरं. आणि माझ्या मुलाजवळ पोहोचले तर फोर व्हीलरमध्ये त्यांनी ते मूल टाकून इकडे पुण्याला घेऊन आले. हं. पुण्याला घेऊन आले तर आईने ते मूल मी विचारलं, की "का दिलं तू मूल?" आणि नाही ज्याचं त्याचं दिलेलं बरं आहे. कशाला सांभाळायचे, काय करायचे? मग आई बोलली. हां, आई बोलली. मग मी कुठेतरी म्हणायचे, की ठीक आहे, मान्य आहे, मला नाही सांभाळायचे किंवा मी माझा पैसा देऊन माझी मुलं मी सांभाळणार आहे. कुठेतरी मला उभं राहायचंय. पण आई साथ देत नव्हती मला. आणि मग तिने ती मूल त्यांच्या हातात द्यायलाच नको होतं. कारण माझ्या मुलाला किती अर्धी भाकर लागली असती ना, ह्यांच्यातली अर्धी भाकर. जसं की ह्यांनी मला लहानपणापासून सांभाळलं होतं, तसं माझं मूल सांभाळायचं ना. का हं. मी एकदा सासरी गेली, की मला मेल्यासारखंच केलं त्या लोकांनी. नाही साथ दिली आणि मग ते लेकरू माझं ते ह्यांच्याकडे दिलं, मिस्टरांकडे दिलं. मिस्टर घेऊन आले. घेऊन आल्याच्या नंतर त्यांनी हद्द पार केली. हद्द पार केल्याच्या नंतर पुन्हा मग आईला टॉर्चर करायला लागले. "कुठे आहे ती? तिला आणा. तिला पाहिजे ती." बरं जबरदस्ती मला सांभाळायचं होतं. एक फॉर्मॅलिटी म्हणून सांभाळायचं. प्रेमाचं काय गोष्टी असतात, अशा काही मला कधी त्यांनी म्हणजे हेच केलं नाही. आज मी थोडीशी अशी दिसते तब्येतीने, पण ज्यावेळेस म्हणजे माझं त्या गोष्टी चालू होत्या ना, त्यांची हं. मारहाण वगैरे, पूर्णतः मी अशी होते, एकदम लुकडी दिसायचे. मला उभं राहिलं तरी अवसर नसायचं त्यावेळेला अंगात. आणि मग त्यांनी मला तिथून परत घ्यायला आले. कुठे? तिथं. हं. आईला म्हणले, "कुठे सांगा तुम्हाला माहिती. तुम्ही तिच्यापासून मूल घेऊन आले ना, तुम्हाला ती माहिती ना, मग तुम्ही मला सांगाच ती कुठे आहे ती." मग शेवटी आईने पण काय केलं, कंटाळून म्हटले, "किती दिवस बिना पोरांचं जगणार?" तिला पण त्या गोष्टी वेगळ्या वाटल्या, की मुलं सोडून कशाला जगायचे? हिचं काय आहे स्पेशल आहे बाहेरच्या जगामध्ये, की हिला मुलं सोडून राहायचंय. हं. हिला हा नवरा सोडून राहायचंय. तिच्या ते मनामध्ये गैरसमज भरला काही लोकांनी. पण तिने प्रत्यक्षात माझ्या अंगावरचे वळ नाही पाहिले. तिने प्रत्यक्षात जसं लग्न झालं ना, तसं तिने माझ्या अंगावरून हात कधीच नाही फिरवला. आईने तुमच्या. हां. अगोदर खूप असं काही लागलं तरी, "ताई मला हे लागलंय, मला हे लागलंय." मी ताई बोलते माझ्या आईला, आई नाही बोलत. मग मला तेव्हा पण असं बोलायची, की काय लागलं, काय नाही. असं लग्नाच्या आधीचा फरक मला खूप दिसतो. लग्नाच्या आधीचा फरक आणि नंतरचा फरक. मला आई नंतरची आई फारच वेगळी वाटते, की तिने मला त्या गोष्टी काहीच केल्या. माझ्या अंगावरची बळ नाही बघितली किंवा माझं दुःख वाचून मी सांगितलं तर तिने ऐकलं नाही त्या गोष्टी. तिला अगदी जवळच्या मनातल्या गोष्टी सांगते, की जे मी आज इथं सांगू शकत नाही ना, त्या गोष्टी मी तिला सांगितल्या. खूप अशा भयानक गोष्टी आहेत पर्सनल आतमधल्या गोष्टी खूप आहेत, की मी खूप सहन केले. एक प्रकारचं म्हणजे ते समाजात कसं हं. सामाजिक समाजात राहून जे बलात्कार करतात ना, त्याप्रमाणे जीवन जगले. लग्न नाहीच झालं असं वाटलं, की तेवढ्यापुरतंच ते मुलं होणं वगैरे नाही का. खूप सहन केलं, की तिथून पुढं मग त्यांनी मला परत परत आले, तिथं घेऊन आले. माझा तिथं परत खेळ मोडला. तिथं मी माझ्या हिमतीवरती घेतलेली मी एक जरी प्लेट असेल किंवा गॅस असेल, काही माझं छोटं जरी सामान असेल, तरी मला त्याचा अभिमान वाटायचा, की माझ्या हिमतीवरती घेतलंय आणि मी जगू शकेल, मी उभा राहू शकेल, ही माझी उम्मीद असायची. पण प्रत्येक वेळी तो माणूस मला तिथून जॉबवरती काढायचा, तिथून घेऊन यायचा, परत तिथं ठेवायचा. मग झाला असा विषय, की तिथं मला मारहाण करायला लागला परत नेऊन. तिथून मला नेलं. तिथून सेटल झाले होते, व्यवस्थित जॉब लागला होता, चांगल्या गोष्टी होत्या. काही काळाने केस कोर्टामध्ये टाकून मुलं पण माझ्या हातात घेणार होते, पण माझ्याकडे पैसा नव्हता. आई-बाबा असे साथ देत नव्हते. मग थोडे दिवस थांबले.
थांबल्याच्या नंतर इकडं त्यांनी चालू केलं त्यांच्या गोष्टी, त्यांचे पूर्ण रंग दाखवायला, की जे की ते मोबाईलमध्ये बोलायचे लेडीजला, परत आणखी बाहेर काय करायचे त्यांनी ते माझ्यासमोर दाखवायला चालू केले. तब्बल कितीतरी महिने एका बाईला घेऊन खाली राहायचे कात्रजला ते. माहिती नाही किती दिवस. माझ्या पण डोळ्याच्या मागं काय चालत होतं, काय नव्हतं माहिती नाही. पण काही शेजारचे जे लोक आहेत ते बोलले, की "तुझ्या नवऱ्याला एका बाईसोबत बघितलं, असं केलं, तसं केलं." म्हणलं, "अहो असं बोलू नका. भरला संसार आहे आमचा, 2 मुलं. नवरा माझा चांगला आहे." असं काही पण आरोप नका करू. कशाला करतीन ते? त्यांना 2 मुलं आहेत. मी एवढी मोठी, कशाला काही लग्न वगैरे करतीन? अशा गोष्टी मी त्यांना बोलायचे बाहेर. बाहेर असं कधी घरातली इज्जत कधी बाहेर नाही काढली. की माझा नवरा मला मारतोय, मला असं करतोय, मला खायला व्यवस्थित आणून देत नाही, चिकटपणा करतो, हे करतो. असल्या गोष्टी मी कधी सांगितल्याच नाही बाहेर. बाहेर नेहमी त्यांचं नाक असं उंचावून राहावा, ह्या गोष्टी मी लोकांना बोलायचे. आणि मग दुधवाला आला. दुधवाला आल्याच्या नंतर मला समजल्यात काही गोष्टी, की त्यांनी पण म्हणजे पाहिलं होतं ते. असं मला कळलं. पण मला खूप साऱ्या म्हणजे कळल्या बाहेरून गोष्टी, एवढं सांगेन मी, की मला बाहेरून सगळ्या गोष्टी कळल्या. मग कन्फर्म करण्यासाठी मी बघितलं. बरं मला निदर्शनात आलं, पण हिंमत झाली नाही, की तिथं जाऊन त्या बाईला मारावं किंवा त्या बाईला बाहेर काढावं, की "तू का राहतेस माझ्या नवऱ्यासोबत? हं. नको राहू तू." त्याला 2 मुलं आहेत वगैरे असं ओरडून बोलावसं वाटत होतं, पण नाही गेले मी तिथं. कारण त्यांचं तो बेरहम मारहाण करत होते मला, हे करत होते. त्या भीतीने मी घर सोडून पळून जायचे. ह्या गोष्टींनी मी तिथवर गेले नाही. त्या बाईला मारलं नाही, हाणलं नाही, काही नाही केलं. असं केल्याच्या नंतर आई-वडिलांकडे गेले. त्यांनी मग ती बाई गावामध्ये नेली. गावामध्ये नेल्याच्या नंतर सगळ्यांना माहिती झालं, की ह्याने लग्न वगैरे केले, असं-तसं सगळ्यांना दाखवलं, की माझी बायको, माझी बायको. सगळ्यांना दाखवत फिरायला लागले. फिरल्याच्या नंतर आई-वडिलांना माहिती झालं. माहिती झाल्याच्या नंतर आईकडे गेले मग मी मुलांना घेऊन. "ये" म्हटली आई मला त्यावेळेला. हं. हां. मी म्हटलं, "ताई मला यायचंय तुझ्याकडं. मला इथं मारायला लागलेत." गॅस देत नव्हते. पुणे सिटीमध्ये अ, आज गॅस संपलाय म्हणून चुलीवरती सगळेजण स्वयंपाक करतात ते ठीक आहे. पण ज्यावेळेला गॅस वगैरे गोष्टी असताना पण मला 15-15 दिवस गॅस देत नसायचे. मग मी जिन्यामध्ये 3 इटाची चूल मांडायची. आमच्या शेजारी बांधकाम चालू असलं तर तिथून लाकडं घेऊन यायचं आणि ते लाकडं अ, हे करायचे. त्या लाकडावरती स्वयंपाक बनवायचा बाहेर. 15-15 दिवस गॅस देत नसायचे. टॉर्चर करायचे. मग मुलं क्लासला संध्याकाळच्या वेळेला लहानच होते, नर्सरीत होते माझी मुलं, जास्त मोठे नव्हते. आणि मग त्यांना क्लासला, ट्युशनला बसवायचं ठरवलं आणि एका घरी भांडे घासायची हिंमत केली मी, की मला भांडे घासायचे त्यांच्या घरी जाऊन. की ते मला त्यांनी ₹700 दिले मला. म्हटलं, "महिन्याचे मी फक्त तुला ₹1600 देईन भांड्याचे, भांडे घासायचे." मग त्यांनी मला तसं केल्याच्यानं कारण ह्यांनी इकडं ती बायको केलती ह्या गोष्टी मला पक्क्या झाल्या, की ह्यांनी राहतातच आहे. लीगली सोबत दोघं जण राहतात आणि केलंच आहे त्यांनी लग्न. हं. आणि 15 दिवस गॅस देत नाहीत, हे देत नाहीत. बरं साखर नाही घरी, का कुठलाच किराणा भरून देत नाहीत. की त्यांनी त्यांचा पूर्ण संसार तिकडं करायला चालू केलाय. अशा गोष्टी संपल्या समजल्या. मग मी त्यांना ट्युशनला सोडायचे संध्याकाळी मुलांना 6 ते 8 ट्युशन असायचं. 6ला गेले की डायरेक्ट 8ला यायचे मुलं. तेवढ्या वेळेतच मी ते घर भांडे वगैरे करायला एका बाईचे घेतले आणि घेतल्याच्या नंतर तिथं गेले. तिथं त्यांनी मला पहिल्यांदा ₹700 दिले. महिन्याचे ₹1600 ठरवले आणि तिथं पण ते माहिती झाल्या गोष्टी, की ही भांडी घासायला गेली. मग तिथं आले ते. म्हटलं, "एवढं मोठं घर माझं, माझ्या हातात फोर व्हीलर, पैसा-पाणी, मी एवढा मोठा माणूस आणि माझी इज्जत घालवतेस तू भांडी घासायला जाऊन." मग म्हणलं, तुम्ही आता दुसरीकडे लग्न करून राहायला लागले. कमीत कमी मी ह्या घरात राहून या मुलांना सांभाळते ना, तेव्हा तुमची इज्जत जागेवर राहील." अशी मी उलट उत्तरं द्यायचे त्यांना. कारण जे मी तिला अहो म्हणून बोलायचे नाही, तिथं अरे म्हणून बोलायला चालू केलं. कारण मला सहनच होत नव्हत्या त्या गोष्टी. कारण मी मार खाऊन निब्बर झाले होते फार. म्हणून माझं कुठेतरी बांध सुटला होता सगळ्या गोष्टींचा. मी आहो म्हणून बोलायचं सोडूनच दिलं. मग तिथं ते खूपच रागाने जास्त मारहाण करायचे. आणि मग त्याच वेळेला म्हटले, "आज तू इथून घर सोडून तरी जा, नाहीतर आज तुझा शेवटचा दिवस आहे," म्हटले. हं. आणि मग आमचे मुलाचं नाही का हाऊस कीपिंगवाली एक बाई होती स्कूलमध्ये. नर्सरीमध्ये जात होता माझा मुलगा सीनियर के-जीला. मग तिथल्या एका बाईने मला ₹500 दिले. तेच ₹500 घेऊन मी गावी गेले आईकडं. हं. आई तर म्हणली होती, की "ये." तिला पण माहिती झालं त्या गोष्टी, की असं-असं झालंय म्हणून. गावातल्या लोकांकडनं तिला पण कळलं होतं त्या गोष्टी, की असं-असं झालंय. केलंय डायरेक्ट लग्नच म्हणून. मग मी गेले त्यांच्या गावी. तिथं गेल्याच्या नंतर आई-वडिलांच्या इथं तब्बल महिनाभर राहिले मी तिथं.
हं. महिनाभर राहिल्याच्या नंतर तिथं शेतातलं आमच्या भावाने चंदन लावलेलं आहे शेतामध्ये आणि मग त्याच्यात गवत वगैरे खूप, कारण मशागत करायला एवढे लोक कोणच नाही. आणि मग मी तिथं ठरवलं की 2 मुलांना काम करून इथं स्कूलमध्ये घालायचं आणि इथंच सांभाळायचं. हं. रोजाने जाऊन पण सांभाळायचं, कारण मी लग्नाच्या आधी पण खूप कामं केलेली. बरं. गाईचं दूध काढलेले, खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. शेतातले खुरपणी, कापूस वेचणी, आमच्या इकडे कापूस खूप पिकतो आणि कापूस वेचणी, अ, गवतं वाहणं, वैरणी बांधणं डोक्यावरती, पळाट्याचे फास घालणं, ह्या असल्या सगळ्या गोष्टी मी केल्यात. शेण पण काढलेले. तर कुठेतरी वाटलं की पहिले दिवस घेऊन जगू आपण. कारण काहीतरी काळ होता म्हणायचं आपला वाईट आणि सोडून द्यायचा, असं म्हणजे उमेद जागवली मी माझ्या मनामध्ये आणि तिथं काम करायला लागले. काम करायला लागले, पण आईने मला तिथं नाही राहून दिलं. का? महिना कंप्लीट झाला. हां. महिना कंप्लीट झाल्याच्या नंतर तिने भांडे आदळायला चालू केले. सकाळची 7ची वेळ होती. 7ची वेळ होती आणि भांडे आदळायला चालू केले आणि म्हटले की मला इथं आता निनांदी पोरगी राहिल्याच्या नंतर माझ्या मुलाचं लग्न कसं होणार? बरं. असं बोलले. असं बोलल्याच्या नंतर पोरांना पण माझ्या लहान-लहान वसवस करायची. असं सारखं असं धासपूस केल्यासारखं, लहान मुलं माझी, त्यांना बिस्किट वगैरे दिसायला जरा भारी दिसायची. माझी मुलं मिस्टरांसारखे दिसतात, गोरे-गोरे, माझ्यावरती गेलेले नाहीयेत. तर माझ्या तेवढ्या चांगल्या मुलांना ती असं डासपूस करायची. कारण ती मुलं तिकडं खेडेगावात गेले की त्यांना असं दुखणं काढून घ्यायचे. त्यांना ते वातावरण चांगलं वाटतच नसायचं. कारण कसं आहे, आईचं एकदम साधं सिंपल सगळ्या गोष्टी असायच्या. आणि इकडं पुण्यामध्ये राहणं थोडं वेगळंच. भले बाहेर चुलीवर जरी स्वयंपाक करायचे, पण भारी वाटायचं की राहत्या घरात तरी व्यवस्थित लेकरं राहतात, धूळ अंगाला लागत नाही, काही नाही. आणि मग तिथं गेल्यावर मग तिने तसं धासपूस करायला गेल्यावर मग शेजाऱ्यांकडनं माझ्या मिस्टरांना कळलं की तिचं आईसोबत भांडण होतंय. पण त्या भांडणाचं कारण काय किंवा काय नाही, त्याच्यात मी किती जळून खाक व्हायले हे कुणीच नाही विचार केला. नाही मिस्टरांनी केला आणि नाही तिने केला. आईने केला. हां, आईने केला. अशा परिस्थितीमध्ये मिस्टर आले. मिस्टर आले तर त्यांचा असा प्लॅन झाला त्यांच्या नातेवाईकांचा, की "तू सांभाळ ना ती मुलं, चांगले मुलं हं. आणि मुलं झालेले आहेत तुला." असं काही गोष्टी झाल्या त्यांच्यात आणि मग आले परत फोर व्हीलर घेऊन आणि मला आयुष्यभर ते फक्त त्यांचे ते रंग बघायला भेटले. मला कधी फोर व्हीलरमध्ये बसायला भेटलं नाही किंवा कधी कुठल्याही गोष्टी मला उपभोग नाही घेता आला त्या सुखाचा. मला वाटायचं की मला बी सुख असावं. आजही मी स्वप्न बघते चांगले-चांगले अजूनही, की माझे पण दिवस असे येतील का वगैरे. पण त्या उपभोगायला मला गोष्टी भेटल्या नाहीत. आणि लगेच ते फोर व्हीलर घेऊन आले, त्यात मुलांना टाकलं आणि जसं की म्हणतात की पिक्चरचा सीन कसा असतो, की आपण एखादा पिक्चर बघतो आणि तसंच माझ्या आयुष्यामध्ये मी मागून ओरडत होते, की "माऊली, दादा मला सोडून जाऊ नका." माझ्या मोठ्या मुलाला मी दादा बोलते हं. आणि बारक्याला माऊली. "सोडून जाऊ नका." ओरडत होते. पण मला म्हटले परिणाम झालाय त्याच्या डोक्यावर. मुलांना सांगितलं. मुलांना नाही. बाकीच्या जगांना मी ओरडायचे ना, माझी मानसिकता अशी बिघडल्यासारखी झालती एकदम. हं. खूप ओरडायची मी. म्हणले मानसिक परिणाम झालाय. परिणाम झालेली बाई काही मुलं सांभाळणार आहे का? म्हणून त्यांनी ती मुलं माझ्यापासून नेले फोर व्हीलरमध्ये टाकून आणि ती बाई माझ्या घरामध्ये आणून ठेवली. जी की बाहेर ठेवली होती. बाहेर राहत होती की जिला घेऊन. ती बाई घरामध्ये आणून ठेवली आणि माझी मुलं आहेतच. मला किती त्रास झाला असेल मुलं जन्म देताना. एकतर माझं एक मूल गेलं होतं, त्याच्यातून मी बाहेर पडले नव्हते आणि माझी एवढी चांगली मुलं त्या बाईच्या हातात दिले सांभाळायला. त्या बाईनी सांभाळायला लागले आणि त्यांचा आयता संसार आणि त्या लेडीजला पण एक मूल होतं. बरं. त्या लेडीजला पण तिच्या पहिल्या मिस्टरांचं मूल होतं. असे म्हणून ते राहायला लागले चांगले. मग तेवढं करून मला आईचा राग आला ना. कारण हे सहारा देत नाहीत. ह्यांच्या घरी इज्जत कशी करून राहावी. माझ्या अंगावर हातात बांगडी नाही, माझ्या गळ्यात नाही, माझ्या कुठल्याच गोष्टी नसल्याच्या नंतर मी ड्रेस घातला तरी आई मला टॉर्चर करायची, की "तू ड्रेस का घातलास?" मग मी म्हणायची, की अंगात गळ्यात नाही, काही नाही, साज-शृंगार असावं तर सगळं व्यवस्थित असावं. नुसती साडी का घालायला लावते म्हटलं. मी माझा ड्रेस घालते, मला शोभून दिसतो, घालू दे मला ड्रेस. त्यात काय सगळं नॉर्मल सगळेच घालतात. आणि आजही आता आमच्या गावामध्ये असं रीत निघाली, की सगळे नॉर्मल झाले, की ड्रेस, कपडे वगैरे सगळ्याच महिला घालतात. आणि मग आज कुठेतरी त्यांना वाटत असेल, की मी पहिल्यांदा गावात ड्रेस घालायचे आणि असं वाटत असेल, की आपण हिला बोलायचं. पण खुद आता त्या पण महिला काही गाऊन म्हणा, ड्रेस म्हणा असे पेहराव करतात आहे आता.
आणि मग कुठेतरी मला त्या गोष्टीला घेऊन बदनाम केलं त्या लोकांनी सगळ्याच, म्हणजे कुणीच माझ्या बाजूने असं उभा नाही राहिलं. आई नाही, बाप नाही, कोणच नाही. मग आता आणि मुलांना कसं, म्हणजे आता मुलं तुमच्याकडेच आहेत? मुलं माझ्याकडेच आहेत. कधीपासून हे मुलं आता गेले 4 वर्ष झालं कंप्लीट दिली माझ्याकडे. त्यांनी तुमच्याकडे? दिले. मुलांची वगैरे काही चौकशी करतात? मुलांची चौकशी करायची 2 वर्षाखाली, पण आता नाही, आता कसलंच नाही. मुलांकडे येत नाहीत, तुमचा भेटत नाहीत. कोणाकोणासोबत कॉन्टॅक्ट आहे आज? नवऱ्यासोबत अ, आहे, आई वडिलांसोबत, भावासोबत? माझ्या भावासोबत, माझ्या आईसोबत, हं, वडिलांसोबत, हं. परत माझी एक सख्खी नणंद आहे. बरं. ते आजही मला ना म्हणजे हेच बोलते. बोलतात का हां, सगळे व्यवस्थित? खूप बोलतात. आणि काही म्हणजे त्यांच्याकडचे पण नातेवाईक आहेत. ते येतात पण का मला खूप तुमच्याकडे? येत नाहीत, पण फोनवरती बोलतात मला. चौकशी वगैरे करतात? चौकशी वगैरे करतात. कशी आहेस? मुलं कशी आहेत? काय? हं, थोडी हं. चौकशी करतात ते लोकं. आणि आज तुम्ही काय जॉब करता? मी जॉब करते. बरं. जॉब करून मुलांना सांभाळता. हां, पुण्यामध्ये राहता इथे. पुण्यामध्ये राहता. बरं. पहिल्यांदा मला ज्यावेळेस म्हणजे जॉब नव्हता, लहान मुलगा होता. कारण माझा मुलगा 4 वर्षाखाली खूपच लहान होता, छोटा मुलगा. आणि छोटा मुलगा असताना मला जॉब नाही करता आला. 8 घंटे, 12 घंटे जॉबच नव्हता करता येत. तर मी काय करायचं म्हणून दुकानामध्ये नाही का सलूनचं दुकान, परत अजून व्हरायटीचं दुकान, किराणा दुकान, हॉटेलिंग, ह्या सगळ्यांना रोज हार द्यायचे सकाळी. मार्केटला जायचं, फुलं घेऊन यायचं आणि हार पहाटे 4 वाजल्यापासून विणायचे हार आणि ₹10 ला 1 हार एका दुकानात द्यायचे. असे जवळ-जवळ 40 दुकानामध्ये मी हार टाकायचे बरं. आणि आता एक हां. संवेदनशील प्रश्न आहे, एक हो, विचारतो. आज हो. तुम्ही एकट्या राहता तुमच्या मुलांना घेऊन. हं, तुमचा नवऱ्यापासून तुमचा डिव्होर्स झालेला आहे. आज बऱ्याच ठिकाणी तुम्ही कामे करता, हं, जसं तुम्ही सांगितलं. आता पण एका ठिकाणी काम करता. हं. पुरुषांच्या नजरेपासून कसं स्वतःला वाचवता? असा काही त्रास होतो का पुरुषांकडून? एकटी बाई म्हटल्यानंतर माहिती आहे तुम्हाला समाजामध्ये काय चाललंय ते. तो तर विषय मी महत्त्वाचं सांगेन, की मी संरक्षण कसं करते. हं, मुळात माझ्या गळ्यातली माळ बघून मला, माझा असा चेहरा बघून मला कोणी असं हे करत नाही, की जिथं माझ्या मनाला असं वाटेल, की मला रील्स बनवायची, त्या जागेवर मी मेकअप करते, भडक राहते, घराच्या आतमध्ये, हं, हं. उंबऱ्याच्या आतमध्ये. ज्यावेळेस मला बाहेर मुलांसाठी कमवायचं असतं, त्यावेळेस मी एकदम साधी सिंपल राहते. खूप, की जेणेकरून मला असं कुणी माझ्याकडे नजर पण टाकून वर बघू नये. आणि तसं करूनही जर समजलं कुणाला, की हिला नवरा नाही, तर तसं ठाव टाकून लोकं खूप बघतात माझ्याकडे. पण मी त्यांच्याकडं त्यांना होला हो कधीच देत नाही किंवा हं. कोणाच्या गोष्टी एक्सेप्ट करत नाही. तुमच्यासारखा त्रास आज अनेक आमच्या भगिनी सहन करतायत. अनेक महिलांना मानसिक त्रास होतो, शारीरिक त्रास होतो. अशा तुमच्यासारख्या जगणाऱ्या महिलांना काय सल्ला द्याल तुम्ही? मी एकच सांगेन, की त्यांनी कुठेतरी ना विचार करून लग्न करावं किंवा मनाने त्यांच्यावरती प्रेम करणारा मुलगा बघावा. भले त्याच्याकडे पैसा नसू द्या, पण त्यांनी आयुष्यभर ते हात नाही सोडला पाहिजे. आणि आई-वडिलांच्या माघारी त्यांनी आयुष्यभर मरेपर्यंत श्वासोच्छ्वास आहे तोपर्यंत साथ दिली पाहिजे. असा मुलगा बघावा. नको कोणाची संपत्ती, नको कोणाचं मोठेपण, ह्या गोष्टी बघाव्यात. मित्रांनो, एखादी मुलगी जोपर्यंत आई-वडिलांकडे असते, तोपर्यंत आई-वडिलांनी तिला सांभाळायचं असतं. त्याच्यानंतर तिचं लग्न झाल्यानंतर सासर म्हणजेच तिच्यासाठी सगळं काही असतं. असं म्हणतात, की माहेरनंतर सासरचा आधार असतो. पण जेव्हा सासरचा पण आधार संपतो आणि माहेरचा पण आधार संपतो, त्यावेळी मात्र तिच्यासमोर संकटांचा डोंगर उभा राहतो. सो मला या पॉडकास्टच्या माध्यमातून एकच गोष्ट कळते, की ज्या कोणी मुली लग्न करणार आहेत, लग्न करणार असतील किंवा ज्यांची लग्न झाली असतील, त्यांनी सगळ्यात पहिला एक गोष्ट करा, की सेल्फ डिपेंडंट व्हा. तुमच्या वाचून कुणाचं अडलं नाही पाहिजे, कुणाचं पडलं नाही पाहिजे, कुणा वाचून तुमचं अडलं नाही पाहिजे. स्वतःच्या पायावरती उभे राहा, छोट्या-मोठ्या नोकरी करा. म्हणजे तुम्हाला मानसिक त्रास, शारीरिक त्रास जो काही आहे, तो देण्याचा प्रयत्न कमी केला जाईल किंवा तो त्रास तुम्हाला कमी होईल. अजून तुम्हाला काय सांगायचं आहे? काही नाही, मी एवढंच सांगेल, हं. की विचार करा लग्न करताना. एवढंच सांगेन. ताईंनी जसं सांगितलं तसं, की अ, आयुष्याचा जोडीदार बघत असताना बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षा जवळपास सगळेच पैसा, फेम, प्रसिद्धी, सौंदर्य बघून आपण जोडीदार निवडत असतो. पण त्याही पलीकडे जाऊन जोडीदाराचा स्वभाव कसा आहे आणि तो आपल्याला आयुष्यभर सांभाळू शकतो का? आणि आयुष्यभर आपली साथ देऊ शकतो का? आपल्या अडचणीच्या काळामध्ये आपल्यासोबत ठामपणे उभा राहू शकतो का? आणि आलेल्या संकटांना आपल्याला घेऊन त्या संकटांना तोंड देऊ शकतो का? ह्या सगळ्या गोष्टी बघा. तर तुम्ही इथे आलात, तुमचं दुःख इथे मांडलत. नक्कीच तुमच्या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून आणि तुमच्या स्टोरीच्या माध्यमातून
अनेक महिला, अनेक मुली सजग होतील आणि ह्याच्यातून जे काही पॉझिटिव्ह आहे, ते घेण्याचा प्रयत्न करतील. तुमच्यावरती माऊलींचा आशीर्वाद आहे, जसं तुम्ही हो. सांगितलं तसं. मुलांना चांगलं शिक्षण द्या, त्यांना चांगलं घडवा. एक दिवस मुलं तुमची नक्की पांग फेडतील. तुम्हाला आत्तापर्यंत जो काही त्रास झालाय, तो मुलं त्याला कुठेतरी फुल स्टॉप देण्याचा प्रयत्न करतील. इथे आल्याबद्दल तुमचं मनस्वी आभार.